शिवपुराण कथा. मृत्यूवर विजय मिळवणारा भक्त. मार्कंडेय ऋषी आणि महादेवाची अमर कथा. या विश्वात असा एक नियम आहे की जो जन्माला आला आहे त्याला एक दिवस मृत्यू येणारच. राजा असो वा रंक, विद्वान असो वा अज्ञानी, मृत्यू कोणालाही चुकत नाही. पण शिवपुराणात अशी एक अद्भुत कथा आहे जिथे मृत्यू स्वतः थांबला, जिथे काळालाही आपल्या नियमांपासून मागे हटावं लागलं. ही कथा आहे अशा एका बालकाची ज्याचं आयुष्य मोजक्या वर्षाचं होतं, पण ज्याची भक्ती अमर होती. ही कथा आहे महादेवावर संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्या भक्ताची, ज्याने मृत्यूवर विजय मिळवला. खूप पूर्वीची गोष्ट आहे. हिमालयाच्या पायथ्याशी एक शांत तपस्वी आश्रम होता. त्या आश्रमात मृकंडू ऋषी आपल्या पत्नी समवेत राहत होते. ऋषी अतिशय विद्वान, तपस्वी आणि शिवभक्त होते, पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी होती. त्यांना अपत्य नव्हते. वर्षानुवर्षे त्यांनी तपस्या केली, यज्ञ केले, पण तरीही देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली नव्हती. शेवटी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवान शंकराच्या चरणी अर्पण करण्याचा निश्चय केला. कठोर तपश्चर्या सुरू झाली. दिवस रात्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू होता. अखेर त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले. महादेवांनी ऋषींना वरदान मागण्यास सांगितले. ऋषींनी नम्रतेने उत्तर दिले की प्रभू, मला असा पुत्र हवा जो तुमचा महान भक्त असेल. तेव्हा शिवशंकर म्हणाले, तुला 2 पर्याय आहेत. एक पुत्र दीर्घायुषी असेल पण अधार्मिक असेल, किंवा दुसरा पुत्र अल्पायुषी असेल पण परम शिवभक्त असेल. ऋषींनी क्षणाचाही विचार न करता दुसरा पर्याय निवडला. काही काळानंतर ऋषींच्या घरी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं मार्कंडेय. मार्कंडेय लहानपणापासूनच वेगळा होता. खेळण्यापेक्षा त्याला शिवलिंग प्रिय होतं. इतर मुलं खेळत असताना तो ध्यान करत बसे. त्याच्या ओठांवर नेहमी शिवनाम असायचं. काळ लोटत गेला आणि मार्कंडेय 12व्या वर्षी पोहोचला. आई वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाची छाया वाढू लागली होती, कारण त्यांना माहीत होतं महादेवांच्या वरदानानुसार मार्कंडेयचं आयुष्य अल्प आहे. एके दिवशी मार्कंडेयने हे कारण विचारलं. सत्य कळल्यावर तो क्षणभरही घाबरला नाही. उलट तो शांतपणे म्हणाला, जर माझं आयुष्य अल्प असेल तर मी ते शिवभक्तीत घालवीन. मृत्यू जवळ येत होता. त्या दिवशी मार्कंडेयनं स्नान केलं, स्वच्छ वस्त्र परिधान केलं आणि शिवलिंगासमोर बसून ध्यान सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र संपूर्ण आश्रमात घुमत होता. मृत्यूदेव यमराज आपल्या पाशासह आले. त्यांनी मार्कंडेयला पाहिलं, पण तो ध्यानात मग्न होता. यमराजांनी पाश टाकला, पण तो पाश शिवलिंगालाही वेढून गेला. त्या क्षणी संपूर्ण विश्व थरथरलं. क्षणार्धात शिवलिंगातून महादेव प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात रौद्र तेज होतं. त्यांनी गर्जना केली, माझ्या भक्ताला स्पर्श करण्याचं धाडस कुणी केलं? यमराज थरथर कापू लागले. महादेवांनी त्यांना दूर ढकललं आणि सांगितलं, जो माझ्या शरण आला आहे त्याच्यावर मृत्यूचाही अधिकार नाही. त्या दिवशी महादेवांनी मार्कंडेयला अमरत्व वरदान दिलं. मृत्यूवर विजय मिळवणारा भक्त म्हणून मार्कंडेय अजरामर झाला. ही कथा इथेच संपत नाही. शिवपुराण सांगतं की महादेव फक्त विनाशक नाही, ते करुणेचे सागर आहे. जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आलं आणि संपूर्ण सृष्टी संकटात आली, तेव्हा कोणीही पुढे आलं नाही. देव, दानव, ऋषी सगळे घाबरले. तेव्हा महादेव पुढे आले. त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं, म्हणूनच ते नीळकंठ झाले. त्यांनी स्वतः दुःख स्वीकारलं पण सृष्टी वाचवली.
शिव म्हणजे वैराग्य, शिव म्हणजे करुणा, शिव म्हणजे भक्तांसाठी सर्वस्व अर्पण करणारा देव. जो भक्त संकटातही शिवनाम सोडत नाही, त्याच्यासाठी महादेव मृत्यूलाही थांबवतात. मार्कंडेयाची कथा आपल्याला ही शिकवते की आयुष्याची लांबी महत्त्वाची नाही, तर श्रद्धेची खोली महत्त्वाची आहे. शिवावर अढळ विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. महादेव म्हणतात, मी मंदिरात नाही, कैलासावर नाही, मी त्या हृदयात आहे, जे मला निस्वार्थपणे आठवतं. म्हणूनच शिवभक्ती म्हणजे मागणं नाही, तर समर्पण आहे. जो स्वतःला महादेवाच्या चरणी सोपवतो, त्याच्यासाठी शिव स्वतः उभा राहतो. महादेव फक्त विनाशक नाहीत, ते भक्ताच्या वेदना ओळखणारे करुणासागर आहेत. जो भक्त शेवटच्या श्वासापर्यंत शिवनाम सोडत नाही, त्याच्यासाठी महादेव स्वतः उभे राहतात, मृत्यूच्या समोरसुद्धा. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्य किती मोठं आहे, यापेक्षा आपली श्रद्धा किती खोल आहे, हे महत्त्वाचं आहे. जो स्वतःला पूर्णपणे शिवचरणी अर्पण करतो, त्याच्यासाठी मृत्यूही पराभूत होतो.